दुसरी मॅच मात्र रंगली जाईल. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत रहा कुणबी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन आंबडगोड मैदानावर मात्र रंगलं जाते. अगदी 3 दिवसाची ही मॅच, आजचा दिवस पहिला, आजच्या पहिल्या दिवसातली आता ही दुसरी मॅच रंगली जाईल. अर्थातच मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत रहा कुणबी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य आयोजन. स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण घर बसल्या थेट प्रेक्षेपण मात्र कुणबी प्रीमियर लीगचं मात्र घर बसल्या मात्र एन्जॉयमेंट करू शकतो. अर्थातच त्याकरता मात्र 12 खेळाडू आमच्या परत पोचवा ही विनंती असेल. बेटेगाव संघ आणि ओम साई पास्तळ संघाचा या ठिकाणी 12 खेळाडू आमच्या परत उपस्थित झाला आहे, त्याचा देखील आभार मानू इच्छितो. यस, बेटेगाव संघ आपला 12 खेळाडू पाठवा लगेच, विनंती असेल. यस, सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यस, सलामीचे बॅटर्स अर्थातच आपण पाहू शकाल ब्रिजेश घरत आणि सर्वेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज केला आहे. धीरज घरत फायर पास्तळ क्रिकेटच्या माध्यमातून ज्याने मात्र कित्येक वर्ष गाजवलंय असा हा गोलंदाजी ट्रॅकवर घरचं मैदान, अगदी भन्नाट अनुभव असणारा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल एका बाजूला ब्रिजेश घरत तर दुसऱ्या बाजूला सर्वेश घरत. दुसरी मॅच रंगली जाईल, अगदी रोमांचक मॅच. दोन्ही तुल्यमान संघ आहेत, अगदी अनुभवीशी खेळाडू दोन्ही संघाकडून बघायला भेटतील. आता 5 षटकांची मॅच आणि 5 षटकामागे मात्र कशा धावा बनवल्या जातील, कोण कोणावर हवी, मात्र ह्या येत्या काळात ह्या प्रश्नचिन्हाचं मात्र उत्तर दिलं जाईल. पहिला चेंडू मात्र टाकला जाईल धीरज घरत याच्या माध्यमातून. यावेळेला पहिला चेंडू काय कमालीचा, अगदी सुरेख अचूक टप्पा आणि बेधक मारा अशा रीतीचा मात्र हा पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकाल. समोर जर बघायला गेला ना तर ब्रिजेश घरत आहे, अगदी दांडगा अनुभव, जुना जाणता खेळाडू ज्याने पवनसुत नवली संघाकडून कित्येक वर्ष आपल्या संघासाठी महत्त्व अशी कामगिरी करणारा हा अष्टपैलू असा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, सर्व बाजूने मात्र सर्व काही ओके असणारा हा खेळाडू. यावेळेला कव्हर रिझल्टमध्ये जसा उल्लेख केला, अतिशय देखणा स्ट्रोक, क्रिकेटचा मातब सौंदर्य दाखवत असताना येतात 4. कमॉन ढिसे. टँकेडेचे अर्थातच एका बाजूला ब्रिजेश घरत, दुसऱ्या गोलंदाजी ट्रॅकवर धीरज घरत आणि मैदानाच्या बाहेर मात्र आपण पाहू शकाल निरंजन घरत या ठिकाणी उपस्थित झाला आहे. जी खेळपट्टी बनवलं आहे ना आणि हे जे मैदान अगदी हिरवगार करून टाकलं आहे त्याचं मात्र श्रेय सर्व जात आहे निरंजन घरत आणि त्याची एंटायर टीम, ज्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अगदी हिरवी चादर मात्र सजवलं आहे. असं मात्र अगदी सुसज्ज असं हा मैदान, अर्थातच आंबडगोड मैदान बनवण्याकरता अथक परिश्रम, अथक मेहनत आणि पराकष्ट करून मात्र
दुपारच्या सत्र असो संध्याकाळचं सत्र असो, मात्र हे मेहनत घेऊन अगदी सर्व खेळाडूंना कशा रीतीने चांगलं मैदान मात्र उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले, त्याचं देखील मी आभार मानू इच्छितो. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न पॉलर थ्रूमध्ये स्वतः फील्ड करेल धीरज करत. चौकाराला हरकत नाही, परंतु जी कमबॅक करण्याची क्षमता आहे ना ती अव्वल आहे या गोलंदाजाकडे असं मी म्हणेल. कारण पहिला चेंडू आलाय डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक आणि आता देखील डॉट. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्याचं आहेत. कारण या गोलंदाजाला माहिती आहे कशा रीतीचं षटक हाताळणं गरजेचं आहे आणि त्याच रीतीचं कमबॅक देखील आपल्या संघाला कशा रीतीने मात्र करून देणं गरजेचं आहे. त्याच रीतीचं कमबॅक मात्र करून दिलं जाते. अर्थातच सुरेख आणि गोड सुरुवात यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळेला बॅटेची एज आणि डायरेक्ट हिट परतावा लागेल. मयुरेश पाटील चुकी करणार नाही यावेळेला. सर्वेशला मात्र पॅक टू डगआउट स्कॉन झाली थोडीशी चुकी आणि क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही आणि ती चुकी जरूर झाली आणि त्याचा फायदा मात्र ओम साई पास्तळ संघाला झाला. कमॉन डिसे. टंगडेचे या ठिकाणी आमचे मान्यवर अर्थातच अरुणजी घरात आणि संजयजी घरात उपस्थित झाले, त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर कुणबी प्रीमियर लीग सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं मी स्वस्तिक पाटील हार्दिक हार्दिक असं शब्दसुमनाने तुमचं स्वागत करतोय. तत्पूर्वी आपण दुसरी मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये. पहिलं षटक कम्मालीचं मात्र धीरज घरतचं अगदी इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 मध्ये 5 खर्च करतोय. येणारा चेंडू असेल तो म्हणजे एक तिसरं वन डाऊनच्या रूपामध्ये आपण पाहू शकाल. सरवली गावाचा चिन्मय खरत हा देखील युवा टॅलेंट आहे, अपकमिंग यंगस्टर आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आपण जरूर पाहिले. अर्थातच सरावली गावातून बिलॉंग करणारा चिन्मय खरत आपण पाहू शकाल. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षाकडून थोडीशी झाली चुकी, चेंडू गॅदर झाला नाही. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा चेंडू रिलीज केला होता या गोलंदाजाने. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण डीजे देऊया डिस्क चॉकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. टँगडेजे यास दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर मात्र या ठिकाणी सज्ज केला जातोय. यस निशांत घरत या ठिकाणी गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र गोड फटका या ठिकाणी कव्हर रिझन मध्ये सजवला. या ठिकाणी चेंडू थांबणार नाही, निघून जाईल वन बाउन्स चौकारा करता. मात्र निशांतचा मात्र पहिल्याच चेंडूवर भव्य स्वागत चिन्मय घरतच्या माध्यमातून केला जातोय. कमॉन डिसे. टंगडेचे
यस पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर कव्हर रिझल्टमध्ये अगदी सुरेख आणि देखणा फटका मात्र चिन्मय गरजच्या बॅटमधून पाहायला भेटलं. अगदी प्रेक्षकांना विनंती असेल, मॅच ऑन आहे, मैदानाच्या बाहेरून मात्र जायचं आहे विनंती असेल, नाही तर लगेच आपण मैदानाच्या बाहेर या. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स असेल तर त्यांनी देखील कोणत्या प्रेक्षकांना मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊ देऊ नका, ही देखील विनंती असेल. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स असेल तर लगेच त्या प्रेक्षकांना मात्र मैदानाच्या बाहेर काढा. यस मैच ऑन है, जल्दी आप बाहर आ जाइए, ये आपको निवेदन रहेगा. यस यावेळेला बॅटीची हलकीशी एज अगदी यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करून हा चेंडू मात्र डायव्हर्ट झाला थर्डमॅनच्या दिशेने. एक धावा अंकित केली जाईल. कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं अगदी जलद गतीने हा चेंडू रिलीज केला, चौकार आला. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे अव्वल असणे गरजेचं आहे आणि त्याच रीतीचा मात्र हा चेंडू अर्थातच निशान गरजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. काही कमालीचा चेंडू रिलीज केला, चौकार आला हरकत नाही, परंतु कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे मात्र दाखवून देतोय हा गोलंदाज. यावेळेला बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने थोडीशी चुकी जरूर झाली. एक धावा अंकित केली जाईल, मात्र चेंडू ग्रॅदर करणं पहिल्या अटेम्पमध्ये झाला नाही, परंतु त्या ठिकाणी सुरेख बॅकअप मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. आता 3 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांची मॅच, 5 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील अर्थातच साई सदोबा बेटेगाव संघाकडून. यावेळेला पुलर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र लॉंग ऑन रेजरमध्ये क्षेत्ररक्षण आहे, त्या ठिकाणी चुकी करणार नाही, परतावा लागेल. अर्थातच चिन्मय घरातला बॅक टू डकआउट्स होतोय गॉन. कमांडीचे टाकडेचे यस नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस बॅटिंग करता यावेळेला निनॉल घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, अगदी जपडून ठेवलंय या गोलंदाजाने. 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डचं जर तपासून पाहिलं तर फक्त आणि फक्त 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. निनॉलला मात्र यावेळेला कमाल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी जर बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी पंच सांगतायत, पंचांचे हात गुलतायत, स्वैर मारा या ठिकाणी केला जातोय. शाहीन चेंडू मात्र जरूर हाताळला, कुठे ना कुठेतरी अगदी अचूक टप्पा मात्र हाताळणं प्रयत्न असेल, परंतु शरीरापासून मात्र दूर फेकला गेला हा चेंडू. यावेळेला कमालीचा चेंडू अगदी सरप्राईज करून गेला या फलंदाजाला. यष्टीरक्षकाचं देखील कमाल कौतुक करेल, अगदी स्टंपांना जकडून आपण पाहू शकाल मयुरेश पाटील यांना. अगदी प्रेशर बनवण्याचं काम मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील केलं जाते. यावेळेला जसं उल्लेख केला सुरेख यष्टीरक्षक बॅटीची लिडिंग एज आणि त्या ठिकाणी काय चेंडूला मात्र गॅदर केला, सरळ मयुरेश पाटीलच्या हातकंटामध्ये चेंडू जाऊन विसावला. विकेटचं पतन. निनॉलला मात्र बॅक टू डकआउट्स परतावं लागेल. गॉन. 2 षटक संपत आहेत. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 12 धावा स्कोर कार्डवर लागले जातात.
13 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. टेकडेचे यास प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि मात्र परततोय कुठे ना कुठेतरी आता तणाईला मात्र आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपल्या संघासाठी खेळावं लागेल यामध्ये नो डाऊट्स. कारण चांगला टार्गेट सेट करून द्यावा लागेल. कारण महेश पटेलने ज्यावेळेला टॉस विन केला ना त्याने म्हटलं की आम्ही 40 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि हा कॉन्फिडन्स आहे ना या कॉन्फिडन्सला तुम्हाला मात्र चॅलेंज दिला आहे. हा चॅलेंजच्या अगेन्स्ट तुम्हाला मात्र फलंदाजी करावं लागेल यामध्ये नो डाऊट्स. अगदी ज्याने म्हटलं की घरचं मैदान आहे त्याच्याकडे अनुभव देखील तेवढा ताकदीचा आहे. युवा टॅलेंट आहे. अर्थातच मयुरेश पाटीलला आपण पाहू शकाल ज्याने फायर क्रिकेट क्लबमधून चांगल्या रीतीचं कामगिरी करणारा असा हा फलंदाज आपण पाहतोय आणि आता यष्टिरक्षकाच्या भूमिकामध्ये मात्र चांगली कामगिरी करतोय. अर्थातच तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर जीवा घरात फिरकीचा पेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातोय. अगदी जर बघायला गेलं तर बोटांमधली जादू दाखवणारा असा हा गोलंदाज अर्थातच जीवा घरात. आणि पालघरच्या मैदानावर मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरला असेल तर अर्थातच जीवा घरात ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेस केलं. आमदार चषकला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल मोठी भव्य दिव्य आयोजन होतं आणि त्या ठिकाणी मात्र खूप सुरेख रित्याने मात्र आपला खेळ मात्र गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण देताना जीवा घर त्यांनी अगदी इम्प्रेस केलं. पिरवाडीचा हा गोलंदाज अगदी युवा टॅलेंट अपकमिंग यंगस्टर्स मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा गोलंदाज आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र काय कमाल करतोय. आता प्रत्येक 2 चेंडूंचा खेळ झाला आणि एक धावा खर्च करतोय. कारण फलंदाजाला माहिती आहे ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना त्याच्या अगेन्स्ट मात्र जास्त धावा येऊ शकत नाही आणि त्या गोलंदाजाला देखील माहिती आहे जे फलंदाज आहेत ना त्याच्या विपक्षामध्ये मात्र कशी गोलंदाजी करावी. यावेळेला जर बघायला गेला ना तर अगदी फलंदाजाला सरप्राईज करून गेलाय हा चेंडू. ब्रिजेश करत आहे अजूनही शांत जरूर आहे. यावेळेला मात्र अपील लावड आहे लेग बाईसच्या रूपामध्ये परतावं लागेल. अर्थातच ब्रिजेश करत यांना मोठा झटका या ठिकाणी लागला जातोय. बॅक टू डगआउट्स ब्रिजेश करत कमांडीचे. टँकडेचे अगदी जसं मी उल्लेख केला या गोलंदाजाचा पहिल्या 2 चेंडूवर एकेरी आणि त्याच्यानंतर मात्र जर डॉट आणि आता मात्र मोठा विकेट मात्र तंबूच्या अस्त्राला मंद पावलाने मात्र परतत असताना कारण धावपलकांचा जर विचार केला ना तर फक्त आणि फक्त 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल शुभम घरात दाखल झालाय. जसं मी मागेच म्हटलं होतं कोणाला तरी आपल्या संघासाठी आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळणं गरजेचं आहे परंतु रिस्पॉन्सिबिलिटी मात्र कोण आपल्या खांद्यावर घेत नाहीये. अर्थातच पेटेगाव संघाकडून आपल्याला पाहायला जो मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातो अगदी स्वस्तामध्ये बाद होऊन मात्र परततोय अर्थातच तंबूच्या दिशेने आणि गोलंदाज मात्र अक्षरशः यावेळेला हवी झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. अर्थातच पहिलं षटक पाहिलं आपण धीरज घरतचं त्याच्यानंतर निशांत घरत आणि आता मात्र जीवा घरात तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं आणि आता मात्र इम्प्रेस करतोय. अगदी फलंदाजाला जखडून ठेवण्याची जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे या गोलंदाजाकडे. यावेळेला पॉईंट रेझनमध्ये फटका सजवला आहे. कार्पेटला रोल होऊन असताना मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट रेझनमध्ये 1 आणि तत्पूर्वी 2 मात्र सहज धावा पूर्ण केल्या जात आहेत.
आता एकेरी दुहेरीने धावा मात्र स्कोर कार्ड सातत्याने हलतं ठेवण्याचा प्रयत्न मात्र बेटेगाव संघाकडून जरूर केला जातो, कारण त्यांना माहिती आहे जी क्रिकेटची लाईफलाईन आहे ना एकेरी दुहेरी धावा त्या येणं गरजेचं आहे. सातत्याने आपला स्कोर कार्ड मात्र पुढे कसं जाईल ह्याच्यासाठी मात्र प्रयत्न जरूर करणं गरजेचं आहे, कारण चौकार षटकार येणं गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा देखील येणं गरजेचं आहे आणि त्याच मात्र मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आहे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी वेगाने चेंडू हाताळला येतोय डॉट. षटक क्रमांक तिसरं क्षमते तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. टँगडेचे 3 षटकांचा खेळ झाला आहे. स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं तर फक्त आणि फक्त 17 धावा स्कोर कार्डवर लागल्याच जातात. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि या 12 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातात हा देखील एक प्रश्नचिन्ह जरूर आहे. अगदी जो सन्मानजनक स्कोर आहे त्या स्कोर परत मात्र पोचला जाईल का? अर्थातच साई सदोबा बेटेगाव संघ, कारण आपले गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर जातील ना त्यांच्याकडे काहीतरी करण्यासारखं असावं अशा रीतीचं मात्र टार्गेट सेट करून द्यावं लागेल अर्थातच फलंदाजाला. आता एका बाजूला आपण पाहू शकाल शुभम आहेत आणि त्याचबरोबर एका बाजूला तणाई घरात देखील आहेत. आता चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल. एकेरी दुहेरीने मात्र चांगल्या धावा बनणार नाही ह्याच्यामध्ये देखील डाऊट्स नाही आहे. कुठे ना कुठेतरी तुम्हाला मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल. आता गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक हाताळण्याकरता सज्ज झाला आहे. अर्थातच गोलंदाज आपण पाहू शकाल आतेज राऊत, अर्थातच सरावली गावाचं ग्रामपंचायत सदस्य आणि समाजकार्य देखील तेवढं मोठं आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटवरचं प्रेम देखील आपण पाहू शकाल. ज्या वेळेला मात्र क्रिकेटचा खेळ रंगतो ना त्यावेळेला आतेज राऊतला आपण सातत्याने पाहतो आणि यावेळेला देखील तीच कामगिरी करण्यासाठी कुणबी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आतेज राऊतला आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी कव्हर रिझनमध्ये फटका सजवला आणि एक नव्हे तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर वेगवान एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ओळखला जातो. धष्टपुष्टी यष्टीचा असा हा गोलंदाज, तेवढ्याच ताकदवान मात्र गोलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि यावेळेला चौथ्या षटक मात्र हाताळण्याकरता सज्ज झालाय जरूर. यावेळेला अगदी फुल टॉस चेंडू कार्पेटला रोल होत असताना अगदी वेगाने चेंडू मात्र त्या ठिकाणी टिप कव्हरमध्ये मात्र जीवा खरं त्यांनी फील्ड केला. तत्पूर्वी एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. आता जर बघायला गेल्यानंतर एकेरी आणि दुहेरी धावावर मात्र सॅटिस्फाय व्हायला लागते या फलंदाजाला, कारण जे आपले महत्त्वाचे खेळाडू आहेत ना अगदी स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतले आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आता रिस्पॉन्सिबिलिटी आला आहे अर्थातच शुभम घरात आणि तणय घरातवर. चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल. संधी आलाय, संधीचं सोनं मात्र करावं लागेल या फलंदाजाला. यावेळी अगदी वेगाने चेंडू मात्र येऊन मात्र शरीरावर आदळला. यस लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. 21 स्कोर कार्डवर लागल्या जातात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी संत गतीने स्कोर कार्ड 1-1ने मात्र पुढे जातोय. खूप सुरेख मात्र खेळ यावेळेला ओम साई पास्तळ संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला जातोय. यस या ठिकाणी मान्यवर उमेशजी राऊत साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेला बॅटल स्वीप केला जातोय. टिप स्क्वेअर लेगमध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. त्या ठिकाणी जीवा घरात मात्र अगदी सीमा जी चौकाराची लाईन आहे त्या ठिकाणी काय सुरेख फील्ड केला. अगदी चांगल्या रीतीचं मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं, नाही तर कुठे ना कुठेतरी चेंडू 4 धावा करता जरूर गेला होता असता.
3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात, 1 धावा संघासाठी वाचवले जाते. त्यांना माहिती आहे 1 धावा किती महत्त्वपूर्ण आहे, कारण एकेरी धावाने मात्र स्कोर कार्ड खूप पुढे जातो आणि ते धावा थांबवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा शेवटचं षटक ते चेस असते तेव्हा वेळेला थोडंसं अवघड जरूर होते, म्हणून या धावा थांबवणं गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ओम साई पास्तळ संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सुरेख खेळ यावेळेला पॉईंट रेंजमध्ये अगदी सुरेख मात्र फटका त्या ठिकाणी सजवला, अगदी मनगटी स्ट्रोक यावेळेला आपण पाहिलं. धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला 28 कमांडेचे. टँकडेचे यस 28 स्कोर कार्डवर लागला जाते आणि अजूनही एक चेंडूंचा खेळ जरूर बाकी आहे. अगदी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर 1 आणि त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर 2 आणि त्याच्यानंतर 1, नंतर LBWच्या रूपामध्ये मात्र 1 धाव अंकित केली, त्याच्यानंतर 3 आणि आता मात्र चौकार. यस ऑफसाईडला जी गाडी पार्क केलेली आहे ती गाडीची लाईट जी ऑन आहे ती मात्र बंद करायची ही प्रेक्षकांना मात्र विनंती असेल. यावेळेला काय भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि बेदक मारा येतो डॉट. षटक क्रमांक 14 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तत्पुरेपणे संधी देवा दिसेल आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन टँगडेचे 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि येणारं षटक असेल ते म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आता 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर शुभम घरात ऑन फायर झालं असं म्हणायला देखील हरकत नाही. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु आता 5वं षटक हाताळण्याकरता अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल चेतन घरात दाखल झालाय. यस या पुढील इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला युवा स्पोर्ट्स बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये जनता राजा काटेळा संघ. दोन्ही संघाला विनंती असेल इनिंग ब्रेक्समध्ये मात्र टॉस करण्याकरता यावेळेला डाऊन दी ग्राउंड मात्र चेंडूला फेल्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक आणि दुसऱ्याचा प्रयत्न काय घडलं जाईल. यस या ठिकाणी थर्ड अंपायर मात्र डिसिजन दिलंय. आता डिसिजन काय असेल, एक धावा तर जरूर अंकित केलंय, दुसरी धावा मात्र भेटली जाईल का रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतला जाईल. अर्थातच तणय घरात 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चेतन घरात मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. स्कोर कार्डचा विचार केला तर 28 लागल्या जात आहेत. आता या 2 धावा असतील की 1 धावा असेल ह्याच्या नंतर मात्र स्कोर कार्ड जॉईन केला जाईल. अर्थातच या ठिकाणी यूट्यूबचं लाईव्ह स्पर्धा ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी सुरेख मात्र चित्रकरण आपण या ठिकाणी पाहू शकाल. यस विकेट असेल, एकच धावा भेटेल आणि दुसऱ्या धावा करता मात्र तणय घरात यांना मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये जा ही देखील विनंती असेल. अगदी जर बघायला गेलं तर जलद गतीने चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला आणि तेवढ्याच ताकदीचं मात्र मयुरेश पाटीलने मात्र या ठिकाणी इम्प्रेस केलं आहे. अगदी चेंडूला सुरेखरित्या गॅदर केला आणि लगेच मात्र स्टंपांना लावलं आणि त्याच्यानंतर मात्र आलंय विकेट. रनआउटच्या रूपामध्ये मात्र तणय
करत मात्र परतला जातोय तंबूच्या आसरेला. यस कुंजल यस कुंजल राऊत यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आता कमाल करावा लागेल. सातत्याने जर बघायला गेलं ना तर फलंदाज अजूनही शांत आहेत, कारण समोर जर बघायला गेलं ना तर गोलंदाज अगदी धारधार होत आहे. अर्थातच चेतन घरत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. पंचाच्या उजवीकडून मात्र षटक हाताळलं जातं आहे. राईट टर्म द ओव्हर मात्र षटक हाताळलं जातं आहे. यावेळेला मात्र जर बघायला गेलं ना तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 5 चेंडूमागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यस यावेळेला अगदी फटका सुरेख सजवला होता. सरळ मात्र क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जाऊन निसावला. अगदी जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय ना तो मात्र स्वस्तामध्ये बाद होऊन मात्र परततोय. कुठल्याही धावा बनवत नाही आपल्या संघासाठी. कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल लूज झालंय अर्थातच बेटेगाव संघाचं. यापुढील टॉस केला जाईल. एका बाजूला युवा स्पोर्ट्स बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये शांताराजा काटाळा. दोन्ही संघाला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक्समध्ये मात्र टॉस करता या. आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल ओम साई स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह मात्र ज्यांनी जर बघायला गेलं त्यांची सरावली अर्थातच मयूर घरत आणि त्याच्या सोबतीला निर्मित घरत आणि त्याची एंटायर टीमच्या माध्यमातून आपण कुणबी प्रीमियर लीगचं मात्र थेट घर बसल्या प्रेक्षेपण मात्र पाहू शकाल. अगदी चांगल्या रीतीचं या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह स्पर्धा मात्र आपण पाहू शकाल. अगदी चांगल्या रीतीचं कॅमेरा वर्क देखील आपण पाहू शकाल. दक्षत घरत आणि सुमित राऊत अगदी चांगल्या रीतीचं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. हर्षद घरत आहे. कॅमेरा वर्क मात्र अगदी सुरेखरित्या धनसारचा हा कॅमेरामॅन आहे. अगदी चांगल्या रीतीचं चित्रीकरण मात्र या ठिकाणी टिपलं जाते. त्याचा देखील मी आभार मानू इच्छितो. आता 3 चेंडूंचा खेळ झालाय. लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धावा जरूर अंकित केली जाते. 30 धावा स्कोर कार्डवर लागले जाते. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 3. या ठिकाणी ऋतिकजी पाटील साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि त्याचबरोबर रुपेशजी घरत साहेब देखील उपस्थित झाले. त्याचं देखील शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक स्वागत. ओमसाई पास्तळ संघाकडून मात्र समर्थक आहेत. अगदी दोन्ही संघाकडून मात्र आपल्याला बघायला भेटेल. किंग कुणबी लायन्सकडून देखील आणि ओमसाई पास्तळ संघाकडून देखील अगदी क्रिकेट प्रेमी जरूर आहेत. आणि त्यांचा मित्र अर्थातच चेतन घरत यावेळेला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर 5वा षटक हाताळण्याकरता आलाय. कारण त्यांना थोडी मनामध्ये धास्ती आहे. कारण हा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर येतो ना थोडा महागडा जरूर ठरतोय, परंतु यावेळेला इम्प्रेस केला या गोलंदाजाने. अगदी कंजूस षटक मात्र हाताळलं या गोलंदाजाने. अगदी 5वं षटक प्रगतीपथावर आहे. फलंदाजाला अजूनही शांतच ठेवलंय. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये जरूर गेला. बॅटीची लिडिंग एज क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी प्रयत्न केला. फील्ड करेल तत्पूर्वी 1 आणि 2 मात्र पूर्ण केले जातात. 5 चेंडूंचा खेळ चाललाय. आता 34 स्कोर कार्डवर लागले जातात. उर्वरित आणि अंतिम असा शेवटचा चेंडू. आता या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला जर बघायला गेलं तर कौशिक आणि शुभम आहे. आता उर्वरित शेवटचा चेंडू असेल. 34च धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यस उर्वरित आणि अंतिम शेवटचं चेंडू 5व्या षटकातलं. यावेळेला बॅटीची एज त्या ठिकाणी फील्ड करेल तत्पूर्वी एकच भेटेल. एकपेक्षा जास्त काही नाही. 35 आणि 36 धावाचं टार्गेट सेट करून दिलंय अर्थातच साई सदोबा पेटेगाव संघाने ओम साई पास्तळ संघासमोर. जसं मात्र मयुरेश पाटील म्हटलं होतं की 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि ते या वेळेला मात्र सक्सेसफुल झाले आहेत. परंतु हरकत नाही. कधी कधी लो स्कोरिंग मॅच देखील रोमांचक मॅच म्हणून आपण पाहिलं. ज्यावेळेला फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ज्यावेळेला मॅच रंगल्या त्यावेळेला आपण पाहिलं शेवटच्या दिवसामध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच रोमांचक स्थितीमध्ये रंगल्या गेल्या. अर्थातच एका बाजूला
नवली संघ आणि एका बाजूला साई सापडेश्वर संघ होता, त्यावेळेला कमालीचा गोलंदाज अर्थातच आदर्श करतने कमाल केली होती. अगदी युवा टॅलेंट ज्याने कमाल करून आपल्या संघाला विजयी प्राप्त करून दिलं होतं. आता देखील तशीच मॅच घडली जाईल का? 35चं आव्हान 36चं आव्हान आहे. आता काय घडेल काय बिघडेल येत्या काळात बघणं कारक ठरेल. चला, टॉस करता मात्र यायचं आहे युवा स्पोर्ट्स बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये जांताराच्या काटेळा संघ. उमेदजी राऊत यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला युवा स्पोर्ट्स बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये जांताराच्या काटेळा संघ. चला बिरवाडी संघ. हॅलो हॅलो यस हॅलो या ठिकाणी उमेदजी राऊत यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला कुणबी आणि एका बाजूला KPL आपण पाहू शकाल. एका बाजूला अंकेश तर दुसऱ्या बाजूला अक्षय घरत. याच चॉईस दिला जाईल. यस या ठिकाणी कॉल जांताराजा संघाकडून मात्र दिला जाईल. अक्षय घरत कुणबी असा कॉल जरूर दिलाय. आणि कुणबी मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल अक्षय? क्षेत्ररक्षण. यस क्षेत्ररक्षण निवडलाय. जर बघायला गेलं टॉस जिंकला, किती धावा परत रोखण्याचा प्रयत्न असेल तुझं? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. यस आणि आंबटगड मैदान म्हटलं तर काय म्हणेल या आयोजन आणि नियोजन आणि मैदानाबद्दल? पहिले मी आमच्या जांताराच्या काटाळे गावाचा हे करेल की त्यांच्या गावातून मी खूप मोठा झालो आहे. आणि आपले आयोजन नियोजन तर बोलायचं आहे, एकदम सुंदर आयोजन नियोजन आहे. यस नक्कीच. ज्या गावातून बिलॉंग करतो त्या गावाने नाव आणि प्रसिद्ध दिलं, त्यांचं तुम्ही आवर्जून मात्र उल्लेख केला. परंतु ज्या संघातून खेळतोय त्या संघातून तुझे महत्त्वाचे 2 खेळाडू कोणते असतील की त्याच्यावर तुमचा जास्त विश्वास असेल? सुजित राऊत आणि यतीन राऊत. यस जास्त वेळ घेणार नाही, तुला देखील मॅच करता बेस्ट ऑफ लक देईल. आणि आपण जाऊया अंकेश. टॉस गमवलाय, वाटेला मात्र फलंदाजी आलाय. निर्णय मनासारखा आहे की मनाविरुद्ध? नक्कीच मनाविरुद्ध आहे. आम्ही देखील क्षेत्ररक्षण घेणार होते. यस परंतु समोरच्या संघाने सांगितलं की कमीत कमी धावा परत रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र तुमचं मंचाव किती परत मात्र धावा पोचण्याचं असेल? ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं आहे कमीत कमी, तसं मी देखील सांगेल की एक चांगला टार्गेट ठेवू आम्ही. यस आणि मी अंकेश जरूर विचारेल, या मैदानाच्या आतमध्ये आला, आजच्या दिवसातली तुझ्याकरता ही पहिली मॅच आणि घरून काय ठरवून आला की आंबटगोड मैदानावर खेळायचं आणि तुझा खेळ आम्ही सातत्याने पाहतो. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी चांगलं काम करतो. आजच्या दिवसामध्ये तुझ्याकडून मात्र काय घडलं जाईल? नक्कीच काय नाही, मी माझा नॅचरल गेम खेळ पूर्ण चांगला करायचा प्रयत्न करेन. यस आणि तुझ्याकडून मात्र 2 या आंबटगोड मैदानासाठी आणि कुणबी चषक मात्र आपण लीगसाठी मात्र काय म्हणेल, ज्यांनी हे आयोजन केलं त्यांच्याबद्दल तू काय म्हणेल? नक्कीच आयोजन नियोजन खूपच सुंदर आहे आणि समाजाची ही फर्स्ट डे नाईट मॅच आहे, त्यांचा देखील धन्यवाद सांगेल मी.
यस, तुला देखील बेस्ट ऑफ लक देईल, दोन संघाला बेस्ट ऑफ लक देईल. आपण जाऊया ऑन गेम मॅच कडे. कमॉन. यस, पहिला चेंडू डॉटने सुरुवात. एका बाजूला मयुरेश पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल प्रीतम घरात, जुना सांता खेळाडू. अगदी जर बघायला गेलं तर दोन्ही घरचे खेळाडू आहेत आणि घरच्या मैदानावर कशा रीतीने खेळ साकार करावा हे दोन्ही बॅटर्सला माहिती आहे. अगदी स्कोरकार्डचा विचार केला तर 36च बनवल्यात आता. आणि ज्या रीतीने सुरुवात जी आहे ना, गोलंदाज आपण पाहू शकाल प्रसाद राऊत हा देखील घरचाच खेळाडू असं म्हणायला देखील हरकत नाही. यावेळेला काय कमालीचा चेंडू, पंच सांगतायत हा वेळेला अतिरिक्त असेल. हातभर वळण्याची क्षमता असणारा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच प्रसाद राऊतला आपण पाहिलं. पहिला चेंडू जरूर डॉट आला परंतु त्यानंतर वाईट. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जाते. एक पेक्षा जास्त काही नाही, कारण या फलंदाजाला माहिती आहे ज्या रीतीचं टार्गेट आहे ना त्या रीतीचा पाठलाग मात्र कशा रीतीने करावं हे दोन्ही बॅटर्सला जरूर माहिती आहे. एका बाजूला जर बघायला गेला तर या ठिकाणी ओमसाई पास्ताड संघाचे समर्थक देखील वाढत आहेत, कारण घरच्या मैदानावर ही मॅच रंगली जाते. अर्थातच जर बघायला गेलं ना तर हळूहळू जशी मॅच पुढे जाईल तसे मात्र प्रेक्षक राज्य मात्र वाढले जातील, ह्याच्यामध्ये मात्र नो डाऊट्स. गोलंदाज यावेळेला प्रसाद राऊत मात्र कमाल करतोय. 2 चेंडूंचा खेळमध्ये फक्त 2 खर्च करतो. अगदी आता पाहू प्रीतम करत अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. कव्हर रेझनमध्ये अगदी एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही, कारण त्यांना माहिती आहे जो गोलंदाज आहे ना, जो ताकदीचा गोलंदाज आहे, हातभर वळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे, त्याच्या अगेन्स्ट मात्र कशा रीतीची फलंदाजी करावी या बॅटर्सला माहिती आहे. आणि त्याच रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार केला जातो. अगदी सुरेख रीतीने मात्र यावेळेला दोन्ही बॅटर्स एक एक धावा मात्र घेत आहेत. यावेळेला फटका लॉंग ऑन रेझनमध्ये चुकी केली मयुरेश पाटीलने, परतावा लागेल बॅक टू डगआउट्स. येतो विकेट गॉन. कम ऑन डीजे. टंगडेचे नाखुश, निराश, हताश मनाने अगदी तंबूच्या असलेला परतत असताना आपण पाहू शकाल मयुरेश पाटील अगदी कर्णधाराच्या भूमिकामध्ये थोडंसं जर बघायला गेलं ना तर शॉर्ट सिलेक्शन चुकीचं जरूर त्या ठिकाणी ठरला गेला. अर्थातच त्या ठिकाणी कुंजल राऊतला पण पाहिलं, अगदी झोकून दिलं. त्याला माहिती आहे महत्त्वपूर्ण विकेट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र कॅच जर सुटला तर मॅच सुटली हे त्याला माहिती आहे. कारण क्रिकेटच्या पटलावर म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. आणि अगदी कुंजल राऊतने हा कॅच जकडून धरला आणि मयुरेश पाटील सारखा मोठा खेळाडू अगदी जर बघायला गेला तंबूच्या असलेला परतवला जातोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोरकार्डचा विचार केला तर 3 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते. चेंडूंचा विचार केला तर 4 झालेत. परंतु विसरून चालणार नाही. एका बाजूला मात्र प्रीतम घरात आहे, हा देखील जुना जाणता खेळाडू, अगदी जिद्द आणि चिकाटी असा हा खेळाडू. याचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला सजतो ना त्यावेळेला बघतच राहावं अशा रीतीचा खेळ मात्र साकार केला जातोय. परंतु यावेळेला प्रसाद राऊत मात्र म्हणतोय की गोलंदाजी ट्रॅकवर मला आमंत्रित केलंय आणि मी माझ्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी करेल, यामध्ये नो डाऊट्स. आणि ती चांगली कामगिरी करतोय. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अगदी जर बघायला गेलं तर सुरेख चेंडू यावेळेला रिलीज केला. क्षेत्ररक्षकांकडून चुकी आणि त्याच कारणामुळे 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केला जातोय. क्रिकेटच्या पटलावर मात्र जर तरला थारा नाहीये.
अशा रीतीची चुकी करणार तर कुठे ना कुठेतरी बँक बॅलन्स कमी आहे तर खर्च देखील कमी होणं गरजेचं आहे. त्या रीतीचं मात्र तुम्ही धावा मात्र थांबवणं गरजेचं आहे. जिकडे एक होती तिकडे मात्र 2 धावा खर्च केल्या जातात. ॲक्युरेट थ्रो येणं ते देखील गरजेचं आहे, परंतु यावेळेला गोलंदाजाच्या समोर मात्र चेंडू पडला आणि फील्ड करू शकला नाही आणि त्याच कारणामुळे त्याचा फायदा मात्र ओम साई पस्ताड संघाला जरूर झाला आहे. यावेळेला आखूडपणे चेंडू डीप लॉंग ऑन रेझनमध्ये मात्र चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला. एक आणि दुसरीचा प्रयत्न होईल का? कॉलिंगमध्ये थोडीशी झालेली चुकी. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा स्कोर काढावा लागल्या जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. त्याकडे जे यस षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहू शकाल. अर्थातच प्रसाद राऊतचं 6 चेंडूचा खेळ साकार झाला आणि 6 चेंडू मागे फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या जात आहेत. अगदी कंजूस गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. आता जर बघायला गेला ना तर 36 छोटंसं मापक आव्हान आहे, परंतु त्या रीतीचं मात्र गोलंदाजी देखील हाताळली जाते. 36 आहेत. आता येणारे तो चेंडू असतील तुमच्याकडे 24 धावा बनवायचे आहेत, त्या म्हणजे 30. हॅलो हॅलो माईक चेक. यस एका बाजूला आपण पाहू शकाल अर्थातच सुजन करत, ज्याच्याकडे क्लास असा हा मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, ज्याच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड खूप मात्र भन्नाट आहे. ज्याला माहिती आहे प्रत्येक चेंडू मागे कसा रीतीचा खेळ साकार करावा. मात्र 1 डाऊनच्या रूपामध्ये दाखल झाला यावेळेला आपण पाहू शकाल. 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. अर्थातच शुभम करत पेटेगाव संघाकडून मात्र बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल. पेटेगाव गावातून मात्र बिलॉंग करणारा शुभम करत दाखल झालाय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. पॉईंट रनमध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धावा अंकित केली जाईल. 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. पाठलाग मात्र 36चा केला जातोय. आता 7 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी जर बघायला गेलं तर ज्या रीतीचं टार्गेट आहे ना त्या पद्धतीने मात्र सुरुवात करून दिली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून, असं म्हणायला देखील हरकत नाही. पहिलं षटक प्रसाद राऊतने हाताळलं. अगदी इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना शुभम करत देखील काय भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र चेंडू हाताळला जातोय. 1 आणि दुसरीचा प्रयत्न कॉलिंगमध्ये गफलत आणि काय घडते, संधी होती. आता जर बघायला गेला ना तर जसं म्हटलं जातं ना मिस कॉल, आणि हा मिस कॉल दिला आणि अर्थातच डिस्कनेक्ट झाला असता. एका बाजूला आपण पाहू शकाल सुजन करत आणि प्रीतम करत, ज्यावेळेला परतला असताना रनआउटच्या रूपामध्ये थोडंसं दडपण जरूर आलं असतं ओमसाई संघाकडे. कारण जर बघायला गेलं तर अशा रीतीचा रनआउट ज्यावेळेला होतो ना त्यावेळेला खच्चीकरण होतं अगदी सर्वच खेळाडूंचं. कारण कॉलिंग तुमची प्रॉपर असणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावर यस नो वेट कॉल हे उपचारणं खूप गरजेचं आहे आणि तसं काही घडत नाही आहे. कारण वारंवार जर बघायला गेलं ना तर महेश पाटील देखील त्याच रीतीने मात्र परतला आणि आता देखील तोच धोका मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकत होते. अर्थातच नशिबाची साथ म्हणायला हरकत नाही ओमसाई पास्तळ संघाच्या बाजूने. अर्थातच चांगला खेळ मात्र रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कव्हर रिचनमध्ये खेळून काढला जातोय. 1 अंकित केले जाईल. 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. आता स्कोर कार्डचं जर तपासून पाहिलं ना तर 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. एका बाजूला सूचन करत आहे, त्याला माहिती आहे की 36च आहेत आणि 36चा पाठलाग मात्र कशा रीतीने केलं जाईल ह्याचा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला वेगावर स्वार गोलंदाज म्हणत आहेत 36 आहेत, परंतु डिपेंड करण्याची क्षमता आमच्याकडे आहे
आणि या धावा बनवण्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल यामध्ये नो डाऊट्स, आणि तो संघर्ष करतायत. अर्थातच त्याचं कारण म्हणजे मयुरेश पाटील अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. आणि आता या खेळाडूंना मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लावलं आहे या गोलंदाजाने, कारण हा कुणबी प्रीमियर लीग आहे. 2025चं भव्य दिव्य आयोजन, वर्ष 5वं, अगदी दिव्यमान असा सोहळा, मात्र डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र रंगत आहेत. यावेळेला अगदी स्ट्रेट डाईव्ह खेळून काढला जातो आहे, एकदम अर्जित केली जाईल, एकेरी धोविरे, मात्र स्कोर कार्ड सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अगदी दोन्ही तंबूमध्ये प्रेशर आहे, कारण 36 आहे. कधी कधी जसं म्हटलं जाते लो स्कोरिंग मॅच देखील कधी कधी अवघड होते, आणि आता तसं काही घडलं जाईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक, आणि एका बरंच समाधान. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 12 धावा स्कोरकार्डवर लागले जातात. तत्पूर्वी आपण संधी द्या डिस्क चॉकीला आणि लगेच जाऊया मैदानाच्या आत कमांडीचे. टगडेचे यस यस अजूनही जर बघायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 24-36 आव्हान आहे, आणि आता फक्त आणि फक्त 12 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता प्रेशर दोन्ही बाजूने मात्र समान आहे, परंतु मी म्हणेल की प्रीतम गरज ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे ना त्यावेळेला ही मॅच अवघड नाही आहे, कारण हा तेवढा जिद्द आणि चिकाटी आणि मॅच घेऊन खेळणारा खेळाडू आहे. आता 12 धावा स्कोर कार्डवर लागल्याच. 18मध्ये 24ची गरज. ब्रिजेश घरतला आपण यावेळेला पाहू शकाल. पहिला चेंडू वेगावर स्वार, भन्नाट वेग, प्रचंड वेगावर मात्र चेंडू या ठिकाणी मात्र रेफर केलाय. या ठिकाणी रिव्ह्यू वाईट करता मात्र घेतला जातोय. पंचाच्या माध्यमातून तिसरे पंच मात्र या ठिकाणी जोडले जातील आणि त्यांच्या माध्यमातून काय निर्णय मात्र या ठिकाणी दिला जाईल. कॅस चांगला चेंडू आहे, एल डॉट. कॅस जो रिव्ह्यू देखील होता तो गमावला जातो या ठिकाणी. कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं प्रीतम घर त्यांना वाटलं की स्क्वेअर मारा जरूर असेल, परंतु पंचाने दर्शवली काय हा चांगला चेंडू आहे. यावेळेला काय भन्नाट वेग, अगदी फलंदाजाला सरप्राईज करून गेलाय हा चेंडू. अगदी खोलवर पद्धतीचे चेंडू पंच सांगतायत की एक धावा जरूर अंकित केली जाईल. 13 स्कोर कडवर लागल्या जाते. यष्टीरक्षकाकडून झाली थोडीशी चुकी आणि त्याच कारणामुळे एक धावा अंकित केल्या जातात. आता थोडी धडधड वाढते अर्थातच ओमसाई पास्तळ संघाचे.
यस 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. एक जो रिव्ह्यू होता तो मात्र गमावलाय. आता मात्र तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल आणि जर बघायला गेलं ना तर हा गोलंदाज जो आहे ना अर्थातच ब्रिजेश करत अगदी इम्प्रेस करतोय. मी पहिलेच म्हटलं की 36 आहेत हरकत नाही, ही मॅच आहे, कधी वळेल आणि कधी काय बिघडेल हे सांगता येत नाही. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळलं जाते. एक एक मध्येच मात्र बोलत आहेत. आता 14 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता कुठे ना कुठेतरी शेवटच्या चेंडू परत ही मॅच जाईल की काय, धडधड प्रेशर वाढली जाते. कारण गोलंदाज अक्षरशः गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आणि भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र या ठिकाणी चेंडू रिलीज केला जातो. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रीतम घरत यावेळेला कव्हर रिजनमध्ये डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र परतावा लागलं असतं. या ठिकाणी मात्र पंचाच्या माध्यमातून पुन्हा रिव्ह्यू घेतला. डाऊटफुल जरूर आहे, परंतु मी तर म्हणेल की डायरेक्ट हिट जर झाला असता तर संधी मात्र सहज असती. परंतु यावेळेला चांगली रनिंग द बिटवीन जरूर बघायला भेटली. कारण ब्रिजेश करत आहे, तो म्हणतोय की जी क्षमता, ताकद आणि जी नजाकत आहे ना ती अव्वल आहे. सहजतेने धावा बनवून देणार नाही आहे याच्यामध्ये नो डाऊट. 36 आहे हरकत नाही, परंतु या 36 बनवण्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. यस सेफ आहे, एक धावा अंकित केली जाईल. तपलक 1ने पुढे जाईल. या ठिकाणी 15 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. जसं पंचाच्या माध्यमातून रिव्ह्यू मात्र दर्शवलं जाते. थर्ड अंपायर मात्र या ठिकाणी लगेच मात्र येऊन यूट्यूबच्या माध्यमातून मात्र चेक करतात आणि मात्र डिसिजन मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जाते. अगदी पंचांचा देखील मी आभार मानू इच्छितो. आणि त्याचबरोबर काय सुरेख थेट प्रेक्षकवन अर्थातच ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकाल सुरेख. यावेळेला बॅटीची एज त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने फील्ड करेल. तत्पूर्वी एकपेक्षा जास्त काही नाही. आता जर बघायला गेला ना तर 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. पहिला डॉट जरूर आला, त्याच्यानंतर 1-1-1-1-1. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू. सोळा स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित आणि अंतिम शेवटचं चेंडू असेल ब्रिजेश करत समोर. यावेळेला स्लोवर पॉइंट रेचन मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक आणि दुसरे पूर्ण होईल का खराब थ्रो. आणि पंच सांगतायत की यस यावेळेला देखील पुन्हा रिव्ह्यू डाऊटफुल असल्या कारणामुळे मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. कारण तो वन टप्पा यस जायचं आहे महेश, पाणी द्यायचं असेल तर मग लगेच जा मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच मैदानाच्या बाहेर या. जो काही डिसिजन असेल थर्ड अंपायरच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दर्शवला जाईल. अगदी जर बघायला गेलं तर डायरेक्ट थ्रो जर आला असता तर रनआउटच्या रूपामध्ये परतला असता. परंतु आता काय घडलं जाईल यस यावेळेला विकेटचं पतन रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. अर्थातच प्रीतम घर त्यांना. अगदी जर बघायला गेलं तर दोन्ही खेळाडूमध्ये पहिल्यापासून आपण पाहिलं की तालमेल जे आहे ना ते प्रॉपर होत नव्हतं. आणि शेवटच्या अंतिम क्षणी तो जो यस आणि शेवटचं ज्या धास्ती होती ना अर्थातच रनआउटची, आणि ती धास्ती मात्र या ठिकाणी झालंय. अर्थातच तो धोका होता तो मात्र या ठिकाणी पत्कारला जातोय. प्रीतम घरत बॅक टू डकआउट्स मोठा झटका मात्र या ठिकाणी लागला जातोय. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 12 आणि 12 चेंडू मागे धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 19. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. धीरज घरतला अगदी पहिल्या वेळेला स्वस्तामध्ये बाद झाला मयुरेश पाटील. आणि आता प्रीतम घरत देखील बाद होऊन तंबूच्या अस्त्राला परतला जातोय. चला थोडंसं स्पीडअप असू द्या मॅचला, हे देखील विनंती असेल. साई सदुबा पेटेगाव संघ 5वं 4थं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. आता येणारे चेंडू असतील 12.
12 चेंडू मागे धावा बनवायच्या ते म्हणजेच 19. चला स्पीडअप करा, ही देखील वळणते असेल. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेला अगदी जर बघायला गेलं तर फटका बॅटल स्वीप जरूर आहे आणि परतावा लागेल. बॅक टू बॅक सुजन देखील रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू डगआउट्स गॉन. येतं विकेट. कमॉन डिसेक. टंगडेचे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. तणय करत पहिला चेंडू अगदी जर बघायला गेला तर सुरेख मात्र या ठिकाणी चेंडू रिलीज केला. सॉफ्ट हँडने चला स्पीडअप करा. अगदी जर बघायला गेलं तर हवेची ज्योत देखील वाढलाय. आता बेनिफिट असेल अर्थातच फलंदाजाला. आता 17 स्कोर कार्डवर आहेत आणि 17 म्हटलं की कुठे ना कुठेतरी थोडंसं अशुभ आकडा जरूर म्हटला जाते. आता अशुभ आकडा ठरलाय अर्थातच ओम साई संघाला. यावेळेला पॉइंट रेझनमध्ये फटका सजवला, त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. अगदी शेवटच्या अंतिम क्षणी चेंडूने वळण जरूर घेतलं, परंतु काय सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. अर्थातच क्षेत्ररक्षणाने कुठे ना कुठेतरी संघासाठी धाबा वाचवले यामध्ये नो डाऊट्स. आता 19 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर तन्मय करत आहे, इम्प्रेस केलंय. अर्थातच 2 चेंडू मागे चांगल्या रीतीचं चेंडू मात्र रिलीज केले जातात वारंवार. यावेळेला धीरज करत स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी वेगावर स्वार. यावेळेला देखील रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. वारंवार कॉलिंगमध्ये गफलत आणि त्याचाच मात्र फायदा होतोय अर्थातच पेटेगाव संघाला. कमॉन डिसेक. यस 19 स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 9 धावा बनवायच्या त्या म्हणजेच 17. आणि तणय आता मात्र कमाल करतोय. पहिल्याच चेंडूवर जर बघायला गेलं तर रनआउटच्या रूपामध्ये मात्र प्रीतम घरत परतले आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर यावेळेला आतिश राऊत देखील मात्र अगदी स्वस्तामध्ये बाद. आता धीरज घरतने आर फॉर रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळणं गरजेचं आहे संघासाठी आणि आपल्या गावासाठी. अर्थातच पास्ताळ गावाचा हा खेळाडू धीरज खरत. ओमसाई पास्ताळ संघाकडून गोलंदाजी मात्र त्याने सुरेख केली. आता फलंदाजीचा मात्र भार सांभाळला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 19 स्कोर कार्डवर लागले जाते. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, फॉलो थ्रू मध्ये चुकी करणार नाही. धीरज देखील परतला, अगदी स्वस्तामध्ये बाद. येतोय विकेट. गॉन. कमांडीचे
यस निशांत घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता संघ दोन्ही बाजूला मात्र समान आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण चेंडूंचा विचार केला ना तर 4 चेंडूचा खेळ झालाय. आता चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच 8, धाबा बनवायच्या त्या म्हणजे 17. सहजतेने धाबा बनणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल यामध्ये नो डाऊट्स. यस यस या ठिकाणी मी गणरायाला वंदन करेल की कुठल्याही प्रकारचा मात्र विघ्न येऊ नये. पाऊस जर आलाच तर मॅच तिकडूनच कंटिन्यू केली जाईल, परंतु मी गणरायांना वंदन करेल की पाऊस येऊ नको आणि ह्या मॅच मात्र अशाच रीतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार हो ही विनंती करेल. यावेळेला बॅटीची एज थर्डमॅनच्या दिशेने मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धावा अंकित केली जाईल. 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. 20 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत. 7 धावा बनवायचे आहेत ते म्हणजे 16. एका बाजूला आपण पाहू शकाल रोहित आणि निशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाज जर बघायला गेला ना तर आता अक्षरशः हवी आहे. अर्थातच तणय घरात सुरेख काम करतोय. चला थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. बेटेगाव संघाला विनंती असेल. यावेळेला फटका अगदी सुरेख लॉंग ऑन द रेचर मध्ये मात्र फटका सजवला जातो. 1 धावा अंकित केले जाईल. 21 स्कोर कार्डवर लागले जाते. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 6 धावा बनवायच्या त्या म्हणजेच 15. चला चला थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. मॅच लगेच ऑन करा. आता 21 स्कोर कार्डवर लागले जाते. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 6 धावा बनवायच्या त्या म्हणजेच 15. अर्थातच 36च मापक असं आव्हान होतं, परंतु गोलंदाजाने कमाल केलाय. अगदी इम्प्रेस केलं. अर्थातच पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल प्रसाद राऊत, त्याच्यानंतर शुभम घरत, त्याच्यानंतर ब्रिजेश घरत आणि आता तणय घरतने मात्र सुपर कामगिरी केली. जी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याचं गरज होते ना ते मात्र अचूकरित्याचा मात्र चेंडू रिलीज केले. 2 महत्त्वपूर्ण गडी देखील तंबूच्या असरेला परतवले आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आता येणारा आणि अंतिम षटक 5वं षटक मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यस हर्षित यावेळेला 5वं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. चला बेटेगाव संघाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. मॅचला थोडंसं स्पीडअप द्या. 6 मध्ये 15ची गरज. रोहित ऑन स्ट्राईक. स्विच हिट. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. झालाय थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही. येथील किती धावा मात्र पंचाने त्या ठिकाणी शहानिशा केली जाईल आणि त्याच्यानंतर मात्र डिसिजन पोचवलं जाईल. यस 4 धावा या ठिकाणी. अगदी स्विच हिटचा फटका सक्सेसफुल ठरलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकडून कॅच सुटलाय. ही कॅच सुटलंय की मॅच सुटलंय येत्या काळात ह्या प्रश्नचिन्हाचं उत्तर जरूर दिलं जाईल. अगदी साधा सोपा कॅच आणि हातामध्ये चेंडू आला आणि धरती मातेला दान केलं. जसं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. यावेळेला सोडलाय कॅच. आता होईल काय. आता 4 तर स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 5 धावा बनवायच्या त्या म्हणजेच 12. हर्षदचं पहिलंच भव्य स्वागत केलंय. 24. यस 25 झालेत. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता हर्षद मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आहे. तर कुठे ना कुठेतरी कोण कमाल करेल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला देखील पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न कमबॅक केलाय या गोलंदाजाने. अर्थातच पहिला चेंडू स्विच हिटचा जरूर मात्र सजवला. रीड केलाय. आता रोहितवर अशा आकांक्षा आहेत. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल. आता 4 मध्ये 11ची गरज. अगदी तुल्यबाण. दोन्ही मी पहिलेच म्हटलं होतं दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघांकडे गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा जरूर आहे आणि यावेळेला गोलंदाज हवी ठरेल की फलंदाज हा देखील प्रश्नचिन्ह आहे.
आता 4 मध्ये 11ची गरज. यावेळेला पुन्हा स्विच हिट जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जीवाच्या आकांदाने प्रयत्न करतो. नोमॅन स्लॅन्डमध्ये चेंडू जरूर पडला. एक आणि दुसरीचा प्रयत्न झालाय, तिसरीचा होईल का? ॲक्युरेट थ्रो आलाच नाही आणि तिसरी धावा देखील पूर्ण केली जाते. धावफलक 3 ने पुढे जाईल. 28 स्कोर कार्डवर लागले जाते. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 3 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 8. आता धडधड वाढते. दोन्ही जर बघायला गेलं तर एका बाजूला साई सदोबा बेटेगाव, दुसऱ्या बाजूला ओम साई पास्तळ. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. आता 3 मध्ये 8ची गरज आहे. चला स्पीडअप करा. विनंती असेल टीम मीटिंग्स थोडीशी कमी करा. बेटेगाव संघ थोडं जास्त उशीर झाला आहे मॅच करता आणि 3 मध्ये 8ची गरज आहे. थोडंसं स्पीडअप जरूर द्या मॅचला. जसं आता निशांत आहे. काय घडेल काय बिघडेल. अगदी गोलंदाज आपण पाहू शकाल हर्षद ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आला पहिला चेंडू चौकाराकरता गेला, परंतु त्यानंतर सुरेख मात्र चेंडू रिलीज केले जातात. आता चौथा चेंडू. यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर. धावा भेटतील अवांतर. धावफलक 1 ने पुढे जाईल. हे प्रेशर आहे मॅचचं. कारण ज्यावेळेला फलंदाज आपण पाहिलं ना निशांत, त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि या गोलंदाजाला माहिती आहे ज्या रीतीचा फलंदाज आहे ना त्याच्या विपक्षामध्ये कशा रीतीची गोलंदाजी करावी. आता 3 मध्ये 7ची गरज आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल निशांत घरत आहे. आता सामना कुठे जाईल काय सांगता येत नाही. अगदी समान बाजूने मात्र सामना झुकलाय. कोण जिंकेल कोण हरेल हा शेवटच्या चेंडूवरच मात्र निर्णय दिला जाईल. आता 3 मध्ये 7ची गरज आहे. एका बाजूला हर्षद तर दुसऱ्या बाजूला निशांत घरत. अगदी चांगली मॅच. दुसरी मॅच रोमांचक स्थितीमध्ये. यावेळेला चांगला चेंडू कुठे ना कुठेतरी जे आपण पाहिलं अगदी वेगावर स्वार. पंच सांगतायत यावेळेला वाईट. 1+1 31. पहिले जर बघायला गेलं तर 3 चेंडू कमाल हाताळल्या, परंतु 3 चेंडू नंतर जर बघायला गेलं तर हे प्रेशर आहे मॅचचं. अर्थातच 3 चेंडू आणि 5 धावा. कुठे ना कुठेतरी चांगल्या रीतीचा चेंडू हाताळला असता तर फलंदाजासाठी थोडंसं अवघड झालं असतं, परंतु यावेळेला गोलंदाज थोडंसं महागडा ठरतोय. ज्या रीतीचा चेंडू रिलीज करणं गरजेचं आहे त्या रीतीचा मात्र चेंडू हाताळला जात नाही. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 31 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अर्थातच 3 मध्ये 5ची गरज आहे. आता जी क्षमता आहे ना ती झोकावे लागेल अर्थातच गोलंदाजाला, कारण 3 मध्ये 5ची गरज आहे. ज्याच्या बॅटमधून एक जो चौकार आलाय ना अर्थातच रोहित घरत आता स्ट्राईक एंडला आहे. आता काय घडेल आणि काय बिघडेल. अगदी धडधड वाढवणारा असा हा सामना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटीची एज त्या ठिकाणी फील्ड करेल तत्पूर्वी एक आणि दुसरीचा प्रयत्न परतला जातोय. रोहित झालंय थोडीशी चुकी मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. यस 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आता रोहित ज्याने चांगली कामगिरी केली होती. आता अक्षय घरात मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता संधी भेटलाय. युवा टॅलेंट आहे. समोर जर बघायला गेलं तर हर्षद आहे. यस आता अक्षय घरातवर रिस्पॉन्सिबिलिटी आलाय पूर्ण संघाची. प्रेशर भरी मॅच आहे कारण कुशल मॅच आहे. दोन्ही बाजूला मॅच वळले. 2 मध्ये 4ची गरज आहे. अगदी छोट्या धावा आणि महागडं ठरलं. जसं महेश पाटीलने म्हटलं होतं की 40च्या आतमध्ये थांबू, परंतु ज्यावेळेला जर बघायला गेलं तर समोरच्या संघाने देखील सांगितलेलं होतं की कमी धावा झाल्या हरकत नाही, परंतु थांबवण्याची क्षमता जरूर आहे.
यस कंपल्सरी चेस असेल 2 मध्ये 4ची गरज. 32 धावा स्कोर कार्डवर. चला स्पीडअप करा. बेटेगाव संघ वारंवार विनंती केली जाते, वेळेनुसार चालणं गरजेचं आहे. वेळेबरोबर खेळ करून चालणार नाही. जरी डे नाईट स्पर्धा आहे तरी पण काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्याचं पालन मात्र करणं गरजेचं आहे. उर्वरित 2 मध्ये 4ची गरज. समोर अक्षय डावकरा फलंदाज. यावेळेला बॅट आणि बॉलमधला चांगला असा संपर्क जरूर झाला आहे. त्या ठिकाणी एक आणि दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो आणि विकेटचं पतन. अक्षय बॅक टू डगआउट्स. रनआउटच्या रूपामध्ये परतेल. कॉन येतो विकेट. कमॉन डीजे. टांगडीचे जसं एक चेंडू आणि 3 धावा. मी पहिलेच म्हटलं होतं अगदी रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल, त्यामध्ये नो डाऊट्स. लो स्कोरिंग आहे, हरकत नाही, परंतु जी ताकद आणि जी क्षमता आहे ना, अर्थातच साईज सदोबा बेटेगाव संघाने दाखवून दिलंय. 36 बनले हरकत नाही, परंतु थांबवण्याची क्षमता आमच्याकडे आहे आणि ते गोलंदाजाने करून दाखवलंय यावेळेला. 1 मध्ये 3ची गरज आहे आणि नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अर्थातच जीवा घरात. ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजाला प्रश्न विचारला जातोय, परंतु यावेळेला स्वतः फलंदाजी करता यावेळेला मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. आता गोलंदाज प्रश्न विचारेल जीवाला की या 1 चेंडू मागे किती धावा. 3 आल्या तर सामना विजयी होईल, अर्थातच ओमसाई पास्तळ संघ. आणि कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 3 येणं गरजेचंच असेल. 1-2 येऊन मात्र चालणार नाही का. चौकार षटकार राहील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण जर बघायला गेलं ना तर हर्षद मात्र कमाल करतोय. वाईट जरूर आले, परंतु त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सुरेख मात्र कमबॅक करून दिलं जात आहे. रनआउटच्या रूपामध्ये रोहित परतला, त्याच्यानंतर आता मात्र अक्षय परतला. आता मात्र जीवाला संधी आलाय. 1 मध्ये 3ची गरज आणि धडधड वाढते. काय होईल, काय बिघडेल या चेंडू मागे. अगदी प्रेक्षक राजा देखील या ठिकाणी वाट बघत असेल की या चेंडू मागे काय घडेल. आता 1 मध्ये 3ची गरज. जीवा ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. 1 पूर्ण करेल आणि दुसरी देखील पूर्ण केली जाते. तिसरी पूर्ण करेल का, आणि उत्तर येतोय नाही. सामना विजयी होतोय साई सदोबा बेटेगाव संघ. 36चं मापक असं आव्हान होतं, परंतु ते डिफेन्स केलंय अर्थातच बेटेगाव संघाने. टंगडीचे 1 मिनिट. यापुढील मॅच